श्री गणेशाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। श्री सद्गुरुभ्यो नमः। श्री सद्गुरुदत्त श्री सद्गुरु सत्यदत्त कथारंभ। वेदधर्म मुनींचा सत्य शिष्य दीपक। एके दिवशी त्यांना विचारता झाला की मोठे मोठे सिद्ध महात्मे ज्याला वंदन करतात आणि ज्यांचे सर्वश्रेष्ठ महात्म्य वर्णन करतात असे श्री सद्गुरु सत्यदत्तात्रेय नाव असलेले कोण देव आहेत? शिष्याचा प्रश्न ऐकून वेदधर्म ऋषी म्हणाले, दीपका, या भूतलावर तू मोठा धन्य आणि कृतज्ञ असून अत्यंत भाग्यवानही आहेस, कारण श्री सद्गुरु दत्तात्रेयांचे महात्म्य श्रवण करण्याची उत्तम बुद्धी तुला उत्पन्न झाली आहे. परमेश्वर श्री सद्गुरु सत्य दत्तात्रेयांचे श्रेष्ठ आणि पापनाशक असे महात्म्य तुला सांगतो. हे महात्म्य श्री सद्गुरु सत्यदत्त पूजनातून व्यक्त होणारे असून सर्वांना तत्काळ सिद्धी देणारे आहे. कलियुगाला सुरुवात झाली आहे हे जाणून शौनकादी महर्षींनी सद्गती प्राप्त होण्यासाठी 1000 वर्षे पूर्ण चालणारा सत्र याग सुरू केला. एके दिवशी सकाळी उपासना सुरू झाल्यानंतर मान्यवर आणि पुरातन सुतांच्या जवळ जाऊन आदर आणि भक्तीने त्यांना प्रश्न विचारला. तो असा प्रश्न महाबुद्धिमान सर्व शास्त्रात निशांत असणाऱ्या स्वतः सच्चिदानंद रूप श्री सद्गुरु सत्यदत्तांचे मनुष्यांना सर्व संपत्ती व श्रेष्ठ आनंद देणारे महात्म्य आम्हाला सांगा. तसेच या प्रभूंची सर्व प्रकारची उपासनाही सांगा. त्यांच्या भक्तांना अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त झाले आहे असे आम्ही ऐकले. सूत म्हणाले, श्रवणाची जिज्ञासा असणारे ऋषी हो, आता सावधानतेने श्रवण करा. श्री सद्गुरु सत्य दत्तात्रेयांच्या कृपाप्रसादाने पूर्वी मला जे श्रवण झाले ते प्रभूंचे महात्म्य तुमच्या संतोषकरिता तुम्हाला सांगतो. हे एकचित्ताने श्रवण करा. श्री सेवा दासभक्तीमध्ये अखंड मग्न असलेले अत्री महर्षी ब्रह्मदेवाच्या प्रेरणेने पुत्रप्राप्तीकरिता त्रिगुणांचा अधिपती जो परमात्मा त्यांची उपासना करण्यासाठी अनुसया पत्नीसह वृक्षवनाच्या नावाच्या कुल पर्वतावर गेले. चित्त ताब्यात ठेवून केवळ वायुभक्षण करून गरुड आसनावर बसून द्वंद्वित अत्री मुनींनी मुख्य परमेश्वराचे ध्यान तसा पुत्र व्हावा म्हणून 100 वर्षे केले. अशी उपासना केल्यानंतर त्या उपासनेने ब्रह्मा विष्णू महेश संतुष्ट झाले. तिन्ही देव आपापली चिन्हे धारण करून अत्री ऋषींच्या आश्रमात आले. ते म्हणाले, हे अत्री ऋषी, तू सत्यसंकल्प आहेस. तुझी मनोकामना पुरी होईल. ज्या तत्वाचे तू ध्यान केलेस ते आमच्यापेक्षा अन्य कोण आहे? आमच्यासारखा पुत्र व्हावा म्हणून तू उपासना केलीस. म्हणून तुझे झालेले श्रम सफल होण्याकरिता सर्व स्वरूप असा आमचा आत्माच तुला दिला आहे. अत्री मुनींना असा वर देऊन ते तीनही देव तत्काळ गुप्त झाले. नंतर चतुर्भुज श्री सद्गुरु सत्य दत्तात्रेया यांच्या समोर प्रगट झाले. नित्य तृप्त असे भक्तिधीन असलेले श्री सद्गुरु सत्यदत्त माता पित्यास संतोष देत योग मायेसह त्यांच्या आश्रमात राहिले. सर्व संस्कार झालेला वेदांगाचे अध्ययन केलेला आश्रम धर्माचे पालन केलेला एक शिष्य होता. विवेक वैराग्य आणि साधन चतुष्ट संपन्न अभय सत्वशुद्धी या देवी संपत्तीने तो मुक्त होता. परंतु अनेक शस्त्रे श्रवण करून झालेल्या भ्रमामुळे त्या शिष्याच्या चित्ताला शांती नव्हती. श्री सद्गुरूंनी त्यांनी सांगितलेली उपासना केली असता चित्त स्थिर होते व तत्वबोध उत्पन्न होतो आणि श्री सद्गुरु सत्य दत्तात्रेयांच्या ध्यान पूजन प्रयत्नपूर्वक करूनही त्यांना दर्शन झाले नाही. त्यामुळे चित्त खिन्न झालेला विषाद शोक आणि युक्त असलेल्या या शिष्यास तारण्याकरिता योग श्रीमान दिगंबर श्री सद्गुरु सत्यदत्त त्यांच्या समोर प्रगट झाले. मनोहर मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष पौर्णिमा तिथी मृग नक्षत्र गुरुवार या
अशा समयी प्रदोष काळी भगवान श्री दत्तात्रेय प्रगट झाले आणि त्या शिष्यास म्हणाले, हे शिष्या, तू खिन्न असल्यासारखा दिसत आहेस. तुझ्या खिन्नतेचे कारण काय असेल ते सर्व माझ्यासमोर सांग. तेव्हा भक्तियुक्त अंतकरणाने नम्रतापूर्वक श्री सद्गुरू सत्य दत्तात्रेयांना नमस्कार करून तो शिष्याला म्हणाला, ज्ञानी पुरुष अनार्थापासून मुक्त होतो या इच्छेने मी अनेक शास्त्रांचे श्रवण केले, परंतु माझा भ्रम गेला नाही. तेव्हा हे सद्गुरू, श्रेयकर, कल्याणकारक, निर्भय व सुगम असा मार्ग कृपा करून तुम्हीच मला मार्ग दाखवा. श्री सद्गुरू सत्य दत्तात्रेय म्हणाले, तुझी विनंती अत्यंत योग्य आहे, म्हणून मी सांगतो ते आता लक्षपूर्वक श्रवण कर. श्रुतीने प्रतिपाद केलेले, युक्तीने सिद्ध झालेले आणि प्रचितीस आलेले ते सर्व सत्य तेच तुला सांगतो. मी ही ईश्वराचीच आराधना करीत आहे अशी बुद्धी ठेवून स्वधर्माचे तू पालन कर. असे केल्याने सदाचारी माणसांना ईश्वरांच्या कृपाप्रसादाचा लाभ होतो. श्री सद्गुरू सुलभ होतात. श्री सद्गुरूंचा उत्तम प्रसाद झाल्यानंतर जीवाच्या अज्ञानरूप प्रतिबंधाचा व दृष्ट भावनाचा नाश होऊन तत्क्षणी मुक्ती देणारे विज्ञापन प्राप्त होते. सत्यव्रत, सत्यपर, त्रिसत्य, सत्याचे कारण, सत्यनिष्ठ, सत्याचेही सत्य, सत्यनेत्र आणि सत्यात्मक सर्व मीच आहे हे तू निश्चयपूर्वक जाण. असे एक एक अवयव चापचून त्या अवयवासारखा हत्ती आहे असे मानणारे आंधळे हत्ती असाच आहे असे आपसात भांडणे करतात. तसाच प्रकार अल्पज्ञ पुरुषांचा शास्त्रोध्याविषयी असतो. त्याप्रमाणे माझ्या सांगण्याचे तत्व जाणून, शास्त्र संमत असलेले शाश्वत तत्व जाणून श्री सद्गुरूंनी सांगितलेली उपासना करीत राहिल्यास त्या योगे तू मुक्त, कृतज्ञत आणि सामर्थ्ययुक्त होशील. प्रथमोऽध्याय संपूर्णम. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. श्री सद्गुरु सत्यदत्त आचार्यविंद्या नमः. द्वितीयोऽध्याय प्रारंभ. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, परमेश्वर श्री सद्गुरू सत्य दत्तात्रेयाने कथन केलेले, श्रवण केलेले मन संतुष्ट झालेल्या या शिष्याने सद्गुरू श्री दत्तात्रेयास नमस्कार केला व म्हणाला, विराटापासून अश्वत्थ्या स्थावरापर्यंत ईश्वराची अनेक रूपे शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत. त्यातील अचरणीय आणि मोक्षसिद्ध देणारा कोण आहे ते मला सांगा. श्री सद्गुरू सत्य दत्तात्रेय म्हणाले, माझ्या कृपाप्रसादाने युक्त असलेले ते आपापल्या अधिकारानुसार फल देणारे आहेत, पण सर्वस्वरूप अशा माझ्या उपासनेमुळे चित्तातील कामक्रोधादी मळाचा नाश होतो. माझ्या कृपाप्रसादाने मूल कारण अज्ञानाचाही नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो. निर्गुणांची उपासना केली असता त्या योगे सर्व इष्टप्राप्ती होऊन मुक्तीही मिळते. म्हणून हे शिष्या, तू सर्व धर्म सोडून मला शरण ये, म्हणजे दोषरहित होऊन तू मुक्त होशील आणि तुला पूर्ण शांती मिळेल. तुझे कल्याण असो. या श्रवणाचे मनन करून, सार ग्रहण करून आणि माझ्या भक्तामध्ये हा योग प्रयत्नपूर्वक प्रसारित कर. असे बोलून भगवान लीलेने शीघ्र अंतर्ध्यान पावले. तो शिष्य त्यांच्या उपदेशाच्या निषिध्यासाने कृतकृतज्ञ होत झाला. सूत म्हणाले, हे ऋषियो, वेदशास्त्रात श्री सद्गुरू आणि ईश्वर या तिघांचे सेवन आजन्म करावे, ज्ञानप्राप्तीसाठी प्रथम करावे, नंतर कृतज्ञपणाचा दोष लागू नये म्हणून करावे. अशा प्रकारे शास्त्रज्ञ मनात आणून हे शिष्य प्रेम निर्भर होऊन श्री सद्गुरू दत्तात्रेयांचे पूजन करता झाले. पौर्णिमा, संक्रांत, गुरुवार अथवा कोणत्याही शुभ काळी उपोषण करून गंध पुष्पादी सर्व पूजा साहित्य जमवून विधियुक्त 7 आवरण देवतासह श्री सद्गुरू दत्तात्रेयांचे पूजन करता झाला. साखर, गव्हाचा रवा, तूप हे पदार्थ समप्रमाणात पण सव्वापट या प्रमाणात घेऊन उत्तम प्रकारे दुधात शिजवून त्यात वेलदोडे, बेदाणा, केशर घालून नैवेद्य तयार केला. तो नैवेद्य त्या शिष्याने श्री सद्गुरू दत्तात्रेयास अर्पण केला
आत्मबांधवासह त्याने तो प्रसाद ग्रहण केला. याप्रमाणे त्या शिष्याने श्री सद्गुरु दत्तात्रेयांचे पूजन केले, भक्तिभावाने केले आणि पुढेही श्री सद्गुरु दत्तात्रेयांची उपासना करीत राहिल्याने त्या बेलाने पुत्रेशना, वित्तेशना, लोकेशना या सर्व एकशना सोडून इंद्रियाविजयी होऊन ज्ञान वैराग्य सामर्थ्यांच्या प्रभावाने पुनरावृत्तीविरहित अशा सायुज्य मुक्तीत प्राप्त झाला. श्री सद्गुरु दत्तात्रेय पूजा द्वितीयोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु दत्ते आचार्यविंद्या नमः. तृतीयोध्याय आरंभ. श्री गणेशाय नमः. शोकादी ऋषी म्हणाले, सूतजी, आपण अत्यंत बुद्धिमान आणि पौराणिक मध्ये श्रेष्ठ आहात. श्री सद्गुरु दत्तात्रेयांचे महात्म्य आम्हाला आणखीन सांगा, ते श्रवण करण्याची आमची उत्कंठ इच्छा आहे. सूत म्हणाले, चंद्रवेशात उत्पन्न झालेला आयु नावाचा महाबुद्धिमान, दाता आणि जितेंद्र असा एक साम्राज्य राजा होता, पण अपत्य नसल्याने तो दुःखी होता. मुनींनी सांगितलेले श्री सद्गुरु दत्तात्रेयांचे महात्म्य श्रवण करून अत्यंत विश्वास आणि नम्रतापूर्वक पुत्रप्राप्तीसाठी श्री सद्गुरु दत्तात्रेयांना शरण गेला. त्याला शौनक म्हणाले, हे राजेंद्रा, श्री सद्गुरु दत्तात्रेयांची पूजा यथाविधी कर. या पूजनेच्या प्रभावाने तुला निश्चितच सुपुत्र प्राप्त होईल. श्री सद्गुरु वाक्य हे ऐकून त्या राजाने एकाग्र चित्त होऊन यथाविधी तशी उपासना केली आणि अत्यंत भक्तीने भार्या आणि बंधुजनासह प्रसाद सेवन केला. नंतर त्यांच्या राणीस एक दिव्य स्वप्न पडले. त्या स्वप्नामध्ये महापुरुषांच्या लक्षाने संपन्न आणि तेजस्वी पुरुषाने येऊन मोठे पाणीदार मोती देऊन दूध भरलेल्या शंखाने अभिषेक केल्याचे पाहिले. हे वृत्त तिने राजास सांगितले. राजाने प्रातःकाली स्नानदान उपासना झाल्यावर या स्वप्नाचा वृत्तांत शौनक ऋषींना सांगितला. शौनक म्हणाले, अनसूयेच्या गर्भातील रत्न अशा श्री दत्तात्रेय प्रभूंनी हे फल अर्पण केले आहे. धर्मात्मा श्री विष्णू भक्त चंद्रवंशाला भूषण असा उत्तम पुत्र होईल. या स्वप्नातून सूचित होते की काहीच शंका नाही. यावेळीच हुंडासुरांनी कन्या तिच्या मैत्रीसह नंदनवनात फिरत असता सुतीपाटक भाट लोकांचे बोलणे तिने ऐकले. भाट परस्परामध्ये बोलत होते की हुंडासुरांचा नाश करणारा मुलगा आयुराजाला होणार आहे. हे त्यांचे भाषण तिने ऐकले आणि तत्काळ नगरात येऊन हे वृत्त पिता हुंडासुरास सांगितले. दुरात्मा दृष्ट दावन हे ऐकून आश्चर्यचकित झाला. खरोखर हा माझा शत्रू आहे, याला प्रयत्नाने मारलाच पाहिजे असा निश्चय केला. त्या हेतूने तो राक्षस इंदुमती राणी सदृष्ट स्वप्ने दाखवू लागला. तथापि श्री सद्गुरु दत्तात्रेयांनी रक्षण केलेला इंदुमती राणीचा तो भाग्यवान गर्भ नाश पावला नाही, तर दिवसेंदिवस तो वृद्धिंगत झाला. म्हणून पूर्ण दिवस भरल्यावर शुभकाली रवी, गुरु, शुक्र, बुध व चंद्र हे 5 ग्रह उच्च स्थानी असताना, अगस्त नसताना महाभाग्यवान पुत्रास इंदुमतीने जन्म दिला. त्या सुंदर बालकास पाहुनी इंदुमती राणी आणि राजा आयु आनंदित झाले. राजा आयुने पुत्रजन्माचा महोत्सव श्रवण करून, जात कर्म संस्कार करून अनेक प्रकारे दाने केली. इतक्यात कोणी एक दासी प्रस्तुती गृहातून बाहेर आली. मायावी हुंडासुराने त्याच वेळी त्या दासीच्या अंगात प्रवेश केला. त्या बालकाला तेथून दूर नेण्याची इच्छा करणाऱ्या त्या राक्षसाने सर्वांना शीघ्र निद्रा यावी म्हणून मंत्रविद्येचा जप केला. त्यामुळे मोहित होऊन सर्व झोपले असता हुंडासुर दैत्याने खऱ्या रूपाने प्रगट होऊन त्या बालकाचे अपहरण केले. त्या बालकाला घेऊन तो आपल्या कांचन नावाच्या नगरात गेला. तिथे त्या दैत्याने आपल्या प्रिय पत्नीस बोलावून तिच्या स्वाधीन ते बालक केले व म्हणाला, हे प्रिये, तू आपल्या समक्ष या बालकाला मारून त्यांचे मांस शिजवून प्रातःकाली मला खायला दे.
बरे आहे असे म्हणून ती दैत्य स्त्री त्या बालकाला घेऊन स्वयंपाकघरात गेली आणि तिथे असणाऱ्या एकला नावाच्या दासीला तिने कठोरपणे आज्ञा केली की तू कोणाचाही विचार न करता त्या बालकाला मारून त्याचे मांस उत्तम प्रकारे शिजवून ते दैत्यराजास खायला दे. असे म्हणून त्या बालकाने दासीच्या हाती देऊन ती आपल्या महलात निघून गेली. नंतर दासीने ते बालक मारून शिजवण्यासाठी आचार्याच्या हाती दिले. हुंडासुराची पत्नी बालकाला मारण्यासाठी विश्वासाने दासीजवळ देऊन दुसऱ्या कामासाठी निघून गेल्यानंतर तिथे फक्त दासी राहिली. नंतर त्या निर्दय आचार्याने नवीनच जन्मलेल्या त्या दिव्य बालकाला मारण्यासाठी त्याच्यावर शस्त्रप्रहार केला, पण त्यामुळे त्या बालकाला काहीच व्यथा झाली नाही. उलट श्री सद्गुरू दत्तात्रेयांच्या चक्र त्यांचे रक्षण करीत असल्याने त्या आचार्याचे शस्त्रच मोडले. बालक न मरता सुरक्षित राहिले. पाहून बालकांच्या सुदैवाने त्रिकूर एकाला दासी ही एकदम शांत झाली आणि म्हणाली, आचार्यास, हे बुद्धिमान पाचका, तू या बालकाला मारू नकोस. त्याने ते कबूल केल्यावर ते दोघे बालकाला नगराबाहेर गेले आणि वचिष्ठ ऋषींच्या आश्रमाबाहेर बालकाला ठेवून शीघ्र परत आले. नंतर त्या आचार्याने एक मृगशिशु मारून त्याचे मांस शिजवून हुंडासुराला विश्वासपूर्वक खायला दिले. त्यावेळी तो मूर्ख हुंडासुर मोठ्या आनंदाने मांस खाऊन स्वतःला कृतकृत समजता झाला. प्रातःकाळी आश्रमाच्या बाहेर एक दिव्य बालक एकटेच निजलेले पाहून ज्ञानी पुरुषांमध्ये श्रेष्ठ असे वचिष्ठ ऋषी आश्चर्यचकित होऊन बोलू लागले, ऋषी हो, हे कुणाचे सुंदर बालक रात्री येथे कोणी आणून ठेवले समजत नाही. ते सर्व ऋषीही या बालकाला पाहून विस्मित झाले. नंतर त्रिकाल ज्ञानी वचिष्ठ ऋषी ध्यानाने सर्व जाणून बोलून लागले. या सोमवंशातील आयुराजापासून श्री सद्गुरू दत्तात्रेयांचे सेवेचे फळ म्हणून उत्पन्न झालेला पुत्र आहे. श्री सद्गुरू दत्तात्रेयांचे नित्य रक्षण करीत असल्याने हा दीर्घायू आणि सर्व राज लक्षणाने संपन्न असा आहे. हुंडासुराने याच आपला नाश करणारा आहे हे जाणून सुतिका गृहातून याला पळवून आणला, परंतु सुदैवाने हा तेथून सुटून येथे आला आहे. असे बोलून महाज्ञ तत्वज्ञानी वचिष्ठ मुनी या दिव्य बालकाला पाहून आत्माधिक प्रेमाने मोहित झाले. मग मोठ्या दयेने दोन्ही हाताने त्यांना उचलून आपल्या आश्रमात घेऊन गेले आणि म्हणाले, श्री सद्गुरू दत्तात्रेयांच्या प्रसादामुळे अमरांना आणि नरांना विपत्तीपासून शीघ्र मुक्त करणारा आणि विजयी मिळवून देणारा साम्राज्य राजा होईल. वचिष्ठ ऋषी हे बोलत असताना त्यांच्यावर देवानी पुष्पवृष्टी केली. अप्सरा नृत्य करू लागल्या, गंधर्व सुस्वर गायन करू लागल्या. त्यावेळी आश्रमातील ऋषीने संतुष्ट होऊन कुमारास आशीर्वाद दिला. हा बालक दीर्घायू आणि ओजबल यांनी संपन्न हो असा आशीर्वाद दिल्यानंतर वचिष्ठ ऋषींनी शास्त्रानुसार त्यांचा नामविधीकरण केला. ज्या अर्थी बालभवानी तुझे अंतकरण केव्हाही दूषित झाले नाही, त्या अर्थी देववंदिता तू नशुहुष या नावाने प्रसिद्ध होशील. तुझे कल्याण असो. महासती अंधुरतीही वात्सल्याने त्यांचे लालन पालन करून ओरस पुत्राप्रमाणे नेहमी रक्षण करती झाली. नरसिंहाला 11 वर्षे लागले असता मनुष्याला उचित अशा विधीने त्यांच्यावर यथाशास्त्र संस्कार केले. नंतर त्याला सांगवेद आणि सार्थशास्त्र वचिष्ठ ऋषींनी शिकवले. सरहस्य, धनुर्वेद, विशेषतः संविधान, अष्टविद्या, ज्ञानशास्त्र, राजनीती, इतिहास, पुराण यांचे अध्ययन त्यांच्याकडून करून घेतले. त्याचप्रमाणे विद्या ग्रहण करीत असताना यथाविधी नम्रतापूर्वक शिष्यत्व स्वीकारून
नहुषाने तन मन वाणी यांनी सद्गुरू वशिष्ठांचे सेवन भक्तिभावाने केले. यामुळे निर्मत्सर आणि सर्व गुणांनी पूर्ण होऊन व श्री वशिष्ठांच्या कृपाप्रसादाने सर्व विद्या पारंगत झाला. इति श्री सद्गुरु दत्त पूजा तृतीयोध्याय संपूर्णम. ओम श्री दत्तगुरु श्रीपाद श्री वल्लभाय नमः. श्री सद्गुरु दत्तात्रेय चरणाविंदम नमः. चतुर्थोध्याय. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, आजपर्यंत झालेल्या संचित पापापासून रक्षण कर. अशी एकदाच प्रार्थना करणाऱ्याचे जो परमात्मा रक्षण करतो, अशा परमात्म्याची त्याचे नित्य चिंतन करणाऱ्या भक्तीविषयी उपेक्षा बुद्धी कशी असेल. इकडे हुंडासुराने ते अर्भक नेले असता प्रातःकाली स्वापिनी विद्येमुळे आलेली निद्रा दूर झाल्यावर सर्व लोक जागे झाले. राणी इंदुमती ही निद्रेतून जागी झाली. चहूकडे पाहिले. आपले बालक दिसत नाही. कोणी नेले हे कळत नाही म्हणून अत्यंत दुःखित होऊन विलाप करू लागली. माझ्या सर्व लक्षणांनी युक्त देवपुत्राप्रमाणे असणारा श्री सद्गुरु दत्तात्रेयांनी दिलेला आणि रक्षिलेला पुत्र कसा बरे नेला, कशासाठी नेला? हाय हाय, हे पुत्रा गुणाधीना, तू कोठे आहेस? असा विलाप करता ती राणी मूर्छित झाली. आयुराजा ही अप्रिय वार्ता ऐकून सुतिकागृहामध्ये आला. तिथे मूर्छित पडलेल्या राणीस पाहून अतिशय विरह आणि दीन होऊन विलाप करू लागला. तो म्हणाला, श्री सद्गुरु दत्तात्रेयांच्या प्रसादाचे फळ अभय असते असे मी ऐकले आहे. त्यांच्या कृपाप्रसादाने मला उत्तम आणि गुणवान पुत्र प्राप्त झाला आणि एकेकी हे संकट कशामुळे प्राप्त झाले हेच मला समजत नाही. दुःख अतिरेकाने राजा पुन्हा म्हणाला, या लोकी धर्मचरणाचे फळ नाही का? तसेच तपश्चर्या आणि दानाचाही काही उपयोग नाही का? असे मला माझा पुत्र एकाकी नाहीसा झाल्याने निश्चित वाटू लागले आहे की हे दीनवत्सला श्री सद्गुरु दत्तात्रेय या अंतर्भक्ताचे आपणच रक्षण करावे. तेव्हा श्री सद्गुरु दत्तात्रेयांनी प्रेरित असे दिव्य दर्शन नारद मुनींनी तेथे आले. हरिभक्त नारद मुनींना येता पाहून आयुराजा त्यांना समोरासमोर गेला आणि यथाविधी पूजन करून आपले दुःख त्यांना निवेदन केले. त्यांचे बोलणे ऐकून नारदजी म्हणाले, राजा, विनश्वर पुत्रापासून तुला काय लाभ मिळणार? तसेच गृह, क्षेत्र, शरीर यांचा तरी तुला काय उपयोग होणार? नित्य प्रकाशमान आनंदरूप श्री दत्तात्रेय या हृदयातच आहेत. त्यांनाच तू शरण जा. ज्या पुत्राकरिता तू शोक करीत आहेस ना, त्याला मारण्याकरिता हुंडासुराने उचलून नेला असतानाही तो देवयोगाने एका श्रेष्ठ ऋषींच्या आश्रमात तो सुरक्षित आहे. धनुर्विद्येत तो निपुण होऊन लवकरच तो हुंडासुरांचा नाश करील. नंतर पत्नीसह इकडे येईल. या लोकी राजसुख भोगून मर्त्य असून इंद्रपदाचा उपभोग घेईल. असे सांगून नारद निघून गेले आणि ते वृत्त राजाने राणीस सांगितले. हे प्रिये, देव ऋषींची वाणी सत्य आहे. तसेच श्री सद्गुरु दत्तात्रेयांचा वरही सत्यच आहे. श्री सद्गुरु दत्तात्रेयांचा प्रसाद खोटा कसा असेल बरे? म्हणून शरीर शोषण करणारा शोक तू सोडून दे. देवर्षी नारदावरील विश्वासामुळे श्री सद्गुरु दत्तात्रेयांचे महात्म्य स्मरण करून त्यांचे पूजन करून राजा राणी सुखी झाले. या उपासनेच्या प्रभावाने प्रेरित झालेले मुनिश्रेष्ठ वशिष्ठ एके दिवशी नहुषाला बोलावून म्हणाले, हे नहुषा, तू आयुराजा आणि इंदुमती राणी यांचा पुत्र आहेस. हा मुलगा हुंडासुराला मारील. हे चारणाचे बोलणे ऐकून मृत्यूच्या भीतीने तुलाच मारून टाकण्यासाठी हुंडासुराने सुतिकागृहातून उचलून घरी नेले. नंतर तुला ठार मारण्यासाठी आचार्याजवळ दिले. पण सुदैवाने त्या आचार्यानेच तुझ्यावर दयामया उत्पन्न होऊन त्याने तुला आश्रमात आणून ठेवले. हे चंद्रवंशास भूषण असणाऱ्या वत्सला, तुझे पालन पोषण आजपर्यंत आमच्याकडून झाले. तथापि तू खरा योद्धा आहेस म्हणून
पशूंचा नाश करण्यासाठी तू मृगया कर. हे आयुष्यमान महाबलो धनुर्विद्यात अशा नहुषा श्री सद्गुरु दत्तात्रेय तुझे पाठीराखी असल्यामुळे तू लवकर जाऊन हुंडासुराचा नाश कर. सर्व देव संकटापासून रक्षण करेल. तो हुंडासूर निष्प्रभ हो, तुला विजय पूर्ण मिळो असे सांगून सद्गुरु दत्तात्रेयांनी त्याला युद्धाकरिता पाठवले. ज्याला सर्वांचा आशीर्वाद मिळाला आहे असा श्रद्धा भक्तिपूर्वक श्री सद्गुरु दत्तात्रेयांना नमस्कार करून श्री सद्गुरु दत्तात्रेयांचे स्मरण करून म्हणाला, जो गर्भधारणेपासून आजपर्यंत स्नेहाने माझे रक्षण करता झाला आहे तो अत्रिनंदन युद्धामध्ये जय देऊन माझे रक्षण करो. याप्रमाणे बोलून तो नहुष हुंडासुराला मारण्यासाठी निघाला. त्यावेळी देवाने पुष्पवृष्टी केली आणि ऋषींनी आशीर्वाद दिला. त्यावेळी इंद्राच्या आज्ञेने त्यांचा सारथी मातली नहुषाजवळ जाऊन रथासह देव येऊन म्हणाला, मला देवेंद्राने तुमच्या साह्यासाठी मुद्दाम पाठवले आहे, म्हणून मी आलेल्या या दिव्य अश्व जोडलेल्या रथामध्ये बसून हुंडासुराचा तू नाश कर. हे ऐकून नहुष आनंदित झाला व नमस्कार करून रथामध्ये बसला. वेदोष मंत्राने सिद्ध होऊन चिलखत घालून हुंडासुराला मारण्यासाठी निघाला. तेव्हा त्याच्या साह्यास सैनिकही निघाले. नहुषाचे सैनिक सिद्ध, गृहक, गंधर्व, यज्ञ, विद्याधर, सर्प यांनी केलेला कलकलाट ऐकून भयभीत झालेला हुंडासुर म्हणाला, हे दूता, जा, हा मोठा कोलाहल कोठून ऐकू येत आहे ते जाणून लवकर परत ये. दूत हुंडासुरांच्या आज्ञेप्रमाणे तिकडे गेला आणि काय आहे ते जाणून परत येऊन हुंडासुराचा म्हणाला, आयुराजाचा पुत्र नहुष मोठा शूर आणि अजिंक्य इंद्राच्या रथात बसून युद्धासाठी आला आहे. हे ऐकून क्रुद्ध झालेल्या हुंडासुराने भार्या, दासी व आचारी यांना बोलावून विचारले, अरे तुम्ही हे बालक मारला किंवा नाही हे खरे सांगा. तेव्हा ते म्हणाले, त्याच वेळी या बालकास मारले आणि त्याचे मांस आपण असंही खाऊन टाकले. खरोखर देव हेच प्रबळ आहे असे मानून ज्यांची आज्ञा उग्र आणि कठोर आहे असा तो हुंडासूर देत त्याला म्हणाला, तुम्ही सर्वांनी युद्ध करण्यासाठी रणांगणावर जावे. जो कोणी भिवून राहील त्यांना तेथे तर क्षणात ठार मारील. दैत्यांना अशी आज्ञा करून हुंडासूर चिलखत घालून दैन्य सेनेसह नहुषाबरोबर युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर गेला. अत्यंत रागावलेला हुंडासूर गर्जना करीत नहुषा समोर येऊन म्हणाला, अरे माणसाच्या पोरा, उगीच गर्जना करू नकोस. मी मोठा प्रतापी हुंडासूर आहे. जर तू माझ्या समोर युद्धाकरिता उभा राहशील तर त्या देवासह जिवंत परत जाणार नाहीस. हे ऐकून नहुष म्हणाला, चंद्रवंशात उत्पन्न झालेल्या कोणताही राजाचे चरित्र असे भित्रेपणाचे कधीच असणार नाही. तू जर शूर असशील तर युद्ध कर. येथे नुसता वाचाळपणा काय कामाचा? सुरुवातीपासून मला मारण्यासाठी तू टपला आहेस, मग पण तुझ्याच प्राण हरण करणारा मी आहे हे लक्षात ठेव. भगवान श्री सद्गुरु दत्तात्रेय ज्यांचे रक्षक आहेत ना, माझ्या डोक्यावर कोणता मूर्ख हल्ला करील असे कठोर बोलून धनुष्य आकर्ण ओरडून त्यावर बाण लावून सैन्याचे ते परस्पर युद्ध करू लागले. अहोरात्र ते तुंबळ युद्ध चालले होते. त्यात पुष्कळ हत्ती घोडे घायाळ झाले, काही मृत झाले, रथभंग झाले. मांसरूपी कर्दमांनी युक्त अशा असुरांच्या शरीरातील रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. शेवटी सद्गुरूंना वंदन करून अत्रिनंदन श्री सद्गुरु दत्तात्रेयांचे स्मरण करून नहुषाने वासवी शक्ती हुंडासुरावर सोडली. तिच्या योगे तो असुर छिन्न भिन्न होऊन मरण पावला. त्यानंतर रंभेला बरोबर घेऊन अशोक सुंदरी विजयी नहुषाजवळ येऊन म्हणाली, हे नहुषा,
मी तुझी धर्मपत्नी आहे, म्हणून तू माझ्याबरोबर विवाह कर. हे ऐकून नहुष म्हणाला, श्री सद्गुरु दत्तात्रेयांची आज्ञा असेल तरच मी तुझ्याशी विवाह करेल. हे तुला पटत असेल तर पहा, बरे आहे. असे म्हणून आनंदाने ती त्यांच्या रथात बसली. नहुषाने वसिष्ठ ऋषीकडे येऊन सर्व वृत्त कथन केले. ते ऐकून आनंदित झाले. वसिष्ठ ऋषी महर्षी सुलग्यमसमी अशोक सुंदरी व नहुष यांचा विवाह करते झाले. त्यानंतर त्यांनी नहुष आणि त्यांची पत्नी माता पित्यास भेटण्यासाठी जाण्याची आज्ञा दिली. वसिष्ठ ऋषींना नमस्कार करून प्रभेसह प्रगट होणाऱ्या सूर्याप्रमाणे आपल्या भार्येसह रथारूढ होऊन नहुष माता पित्याकडे येऊन त्यांना नमस्कार करून त्यांचा शोक नाहीसा करता झाला. श्री सद्गुरु दत्तात्रेयांची कृपा आणि श्री सद्गुरु गुरुवचन यांची आठवण होऊन रती मदनाप्रमाणे असलेल्या आपल्या सुनेला आणि मुलाला पाहून राजा राणी आनंदित झाले. आयुराजाने त्या नहुषाचा यथाविधी राज्याभिषेक केला आणि राज्याचे रक्षण नहुषाने उत्तम प्रकारे यथाशास्त्र केले. साम्राज्य नहुष इहलौकी उत्तम सुख भोगून त्याच देहाने चिरकालपर्यंत इंद्रपदाचाही उपभोग घेता झाला. नंतर आयुराजाने यथाशास्त्र प्रस्थाश्रम स्वीकारून पत्नीसह वनामध्ये वास्तव्य केले. नंतर आयुराजा राणी अत्रितनय श्री सद्गुरु दत्तात्रेयांच्या नित्य ध्यान प्रभावाने अक्षय अशा मुक्ती प्राप्त झाला. यथार्थी भक्त नहुषी श्री सद्गुरु दत्तात्रेयांची उपासना करून सर्व ऐहिक सुखाचा उपभोग घेऊन मुक्त झाला. असा श्री सद्गुरु दत्तात्रेयांचा महिमा आहे. त्यांचा कोणीही भक्त नाश पावत नाही आणि उत्तरोत्तर कल्याणास प्राप्त होतो. श्री सद्गुरु दत्तात्रेयाय नमः. श्री सद्गुरु दत्तात्रेय पंचमो अध्याय आरंभ. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु दत्त सूत म्हणाले, शरण आलेल्या भक्ताचे रक्षण करणे हे कल्याणकारक पूजा व्रत ज्याने स्वीकारले आहे असा परमेश्वर श्री सद्गुरु दत्तात्रेय आहे. याकरिता हे मुनी श्रेष्ठ हो, पुन्हा आदराने त्यांचा प्रभाव श्रवण करा. गोदातटी राहणारा शर्मा म्हणून एक शिष्य होता. त्याला 20 वर्षाचा एक पुत्र होता. त्याला जन्मापासून गुल्म, 8 वर्षाचा क्षय, 3 वर्षाचा जलोदर, 1 वर्षाचा जीर्ण ज्वर आणि 6 महिन्याचा कासयुक्त अतिसार हे विकार होते. तसेच 4 महिन्यापासून भगंदरही झाला होता. त्रिदोषाने व्याप्त झालेल्या त्या आपल्या मरणोन्मुख पतीला पाहून अत्यंत दुःखी झालेली त्यांची 16 वर्षाची स्त्री सद्गुरु दत्तात्रेयांना शरण गेली. म्हणाली, हे सद्गुरु, मला सौभाग्य द्या. माझे पती रोगपीडित झाले आहेत. त्यांना केलेले अतिशय उत्तम औषधोपचारही दुर्दैवाने निष्फळ झाले आहेत. आणि साध्वी स्त्रीने अशी प्रार्थना केली असता श्री सद्गुरु तिच्या घरी आले. तिच्या पतीला पाहून अवलोकन करून त्या साध्वी स्त्रीकडून श्री सद्गुरु दत्तात्रेयांची सद्गुरु सत्य दत्तपूजा करविते झाले. जशी उपासना वाढत गेली तसे तसे ते रोग शीघ्र नाहीसे झाले. उपासनेतून प्राप्त झालेल्या ज्ञान वैराग्य सामर्थ्यामुळे तो शिष्य रोगमुक्त झाला. तसेच इहलोकी संपत्ती, संतती, आयुष्य आणि कीर्ती आणि श्रीसेवा, दास्य, भक्ती यांचा लाभ घेऊन उत्तम गतीस प्राप्त झाला. श्री सद्गुरु दत्तात्रेयांची ही पूजा मनुष्यांना पापनाशक, दृष्टी देणारी, पुष्टी देणारी, भुक्ती देणारी आणि मुक्ती देणारी आहे. श्री सद्गुरु दत्तात्रेयांच्या कृपेने मी ही पूजा संक्षेपपणे
कथन करीत आहे. वेदधर्म म्हणाले, हे दीपिका सुतांच्या मुखातून हे श्रवण करून नैमिषारण्यातील महर्षी एकाग्रचित्ते होऊन श्रद्धाभक्तीपूर्वक श्री सद्गुरुदत्त पूजा करविते झाले. हे वत्सला दीपा यज्ञेशा घेतलेले हे महर्षी श्री सद्गुरु दत्तात्रेयांच्या दर्शनाची इच्छा करून श्री एकाग्रचित्ताने श्री सद्गुरु दत्तात्रेयांच्या चरणाचे स्मरण करते झाले. नंतर सुखकारक ज्यांचा स्पर्श आहे असा सुगंधी वायू वाहू लागला. त्या पाठोपाठ तेजोराशी श्री सद्गुरु दत्तात्रेय स्वमाया योगे प्रकट झाला. उदय पावणाऱ्या सूर्याप्रमाणे तेजोमंडलामध्ये असणाऱ्या श्री सद्गुरु दत्तात्रेयांना चर्मचक्षुनी अवलोकन करण्यास ते ऋषी सामर्थ्य झाले नाही, तर नेत्र मिटून ते शिष्य एकाग्रचित्त होऊन हृदयामध्ये हरींची प्रार्थना करीत असे. आम्हाला प्रभूचे दर्शन कसे होईल असे चिंतन ते ऋषी करीत होते. तेव्हा आकाशवाणी झाली, हे ऋषीओ, नेत्रे उघडा. तेव्हा ईश्वराची कृपा झालेले हे शिष्य भगवंत स्वरूप पाहते झाले आणि चित्त शुद्ध होऊन स्तुती करू लागले. ऋषी म्हणाले, आपण ऋषी नाही, तसेच वर्णाश्रमचिन्ह धारण करणारेही नाही. आपण त्रिगुणरहित परब्रह्म स्वरूप आहात. आपणच स्वअंशाने हे संपूर्ण विश्व उत्पन्न केलेले आहे. आसुरी वृत्ती असणारे आणि मायेने मोहित झालेले लोक आपले दिव्य उत्तम सत्य असे तेजोमय रूप जाणत नाहीत. म्हणून या संसारात फार श्रमात तू या विश्वाची उत्पत्ती, पोषण आणि संहार करणारा आहेस. प्रत्यक्ष ब्रह्मतत्व तूच आहेस आणि परमात्मा हे सर्व विश्वरूप ब्रह्मरूप आहे. तू सर्वात्मा आहे. तुझ्यापासून हे विश्व उत्पन्न होते, तुझ्या ठिकाणी रममाण होते, तुझ्या स्वरूपात लीन होते. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, चंद्र, सूर्य आणि सज्जन या 8 रूपांनी जगमय आणि तू भासत आहेस. तुझे अत्यंत गूढ असे स्वरूप सामान्य जनांना समजण्यास कठीण असून ते जाणण्याविषयी आम्ही जो प्रयत्न करीत आहे आणि जे स्वरूप आम्ही जाणू शकलो आहे, या सर्व आपणास कृपाप्रसाद आहे. हा अनुभव पूर्व पुण्याईनेच आम्हाला आलेला आहे. याप्रमाणे ऋषीने स्तवन केल्यामुळे संतुष्ट झालेले श्री सद्गुरु दत्तात्रेय या ऋषींना सर्व विश्व आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी दाखवित आले आणि आपल्या दिव्य वाणीने त्यांना म्हणाले, हे सज्जनो, तुमच्यावर कृपा करण्यासाठी मी येथे आलो आहे. तुम्ही हे लक्षात ठेवा, तुमच्या अनेक जन्मातील केलेल्या श्रीसेवा आणि दास्य भक्तीमुळे याप्रमाणे ऋषीने स्तवन केल्यामुळे संतुष्ट झालेले श्री सद्गुरु दत्तात्रेयांनी या ऋषींना सर्व विश्व आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी दाखविते झाले आणि आपल्या दिव्यवाणीने त्यांना म्हणाले, हे सज्जनो, तुमच्यावर कृपा करण्यासाठी मी येथे आलो आहे. हे लक्षात ठेवा, तुमच्या अनेक जन्मातील केलेल्या श्रीसेवा दास्य भक्तीमुळे मी तुमच्यावर संतुष्ट झालो आहे. याकरिता मी अखंड श्रीसेवा दास्य भक्ती घडावी ही श्रीचरणी नम्र विनंती करा. तेव्हा शोकाधिक ऋषी म्हणाले, हे देवा, तूच आम्हाला सर्व स्वरूपाचे ज्ञान देऊन स्वभक्त आणि शांतचित्त कर, कारण तू सर्व साक्षी आहेस. आम्ही काय बोलावे, आपणच आमचा मनोरथ जाणून सर्वोपरी आम्हाला उपासनेस योग्य करा. श्री सद्गुरु दत्त म्हणाले, तुम्ही श्रद्धेने मला प्रिय असे जे स्तवन केले ते मनुष्याला मुक्ती देणारे आहे. हे सज्जन हो, तुम्ही या जन्मीच देहाती मन आणि वाणीला गोचर न होणाऱ्या माझ्या परमानंद स्वरूप श्रेष्ठ पदाला प्राप्त व्हाल, यात शंकाच नाही. ही सद्गुरु दत्त पूजा सानिपात, नेत्ररोग, मुहे, कुष्ठ, श्लेम, क्षय, ज्वर, वात विकार, पित्तविकार, गुल्मरोग, देशात स्वचक्र, पराचक्र इत्यादींनी उत्पन्न होणारा शोभ या सर्वांचा नाश करील. या पूजेने वंद्या स्त्रीचं पुत्र होईल, संकटाने गाजून गेलेला मनुष्य यातून मुक्त होईल, दरिद्री पुरुषाला द्रव्य प्राप्ती होईल, रोग्याला आरोग्य प्राप्ती होईल, मुक्ष पुरुषाला सद्गती प्राप्त होईल, ज्याला हे इष्ट असेल त्याला या योग्य प्राप्त होईल. वेद धर्म मुनी म्हणाले, दीपिका, असे बोलून तेजोराशी देवादिदेव श्री सद्गुरु
दत्तात्रेय अंतर्धान पावले. हे अवलोकन करून शोकाधिक ऋषी अत्यंत आश्चर्यचकित झाले. वत्सला दीपा, असा या प्रभूंचा प्रभाव आहे. शरणागती विषयी दयाळू स्मरण केल्याबरोबर भक्ताकडे धाव घेणाऱ्या सर्वेश्वर श्री सद्गुरु दत्तात्रेयांची उपासना श्रद्धापूर्वक करून तू परमात्माला प्राप्त हो. इति श्री दत्तात्रेय पंचमाध्याय समाप्ती. ओम श्री श्री सद्गुरु दत्तात्रेयाय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.